नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अपहरण करून लावला गळफास. कवठेमहांकाळ कोसारी तालुका जत येथील दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दादासाहेब नामदेव यमगर वय वर्ष 50 राहणार कोसारी यांचा अपहरण करून कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यात नेऊन निर्घुण खून करण्यात आला. त्यानंतर हा खून आत्महत्या भासावी यासाठी मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत झाडाला लटकवण्यात आल्याची खळबळजनक माहिती तपासातून पुढे आली. या खुनाचा छडा कवठेमहांकाळ पोलिसांनी अवघ्या 12 तासात लावला. खून प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून दोघे संशयित फरार आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दादासाहेब यमगर हे पेट्रोल भरून येतो असं सांगून गेले होते. त्यानंतर त्यांची दुचाकी क्रमांक MH13 AU 6654 अज्ञात व्यक्ती घेऊन गेल्याचं समोर आलं. त्यांचा मोबाईलही बंद असल्याने नातेवाईकांनी अपहरणाची शंका व्यक्त केली. दरम्यान बुधवारी अथणी तालुक्यातील मधवावी परिसरात यमगी हनुमंतपूर रस्त्यालगत एका शेतामध्ये झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. अथणी पोलिसांनी ही माहिती दिल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दादासाहेब यमगर हे जत तालुक्यातील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असतानाच संशयितांनी त्यांचे अपहरण करून काटा काढला असावा हा संशय बळावला. या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या DB पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. ज्ञानू खोत यांनी साथीदारांसह कट रचल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी सापळा रचून ज्ञानू खोत, रोहित पाटोळे आणि हर्षद पैलवान या 3 संशयितांना ताब्यात घेतले. दादासाहेब यांनी साक्ष देऊ नये यासाठीच कट रचून हा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झाले.